तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी उत्पत्ती किती, बुद्धिहीन अनुपमती सडकी, करीत असे पंढरीनाथ महाराज की जय. जय ज्ञानेश्वर माऊली की जय. परमेश्वर स्वरूप सर्व श्रोता वर्गांच्या चरणी श्रद्धाभावाने विनम्र वंदन करते आणि आजची ही गीता सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. अवघं विश्व हे गीता अभ्यासाने भारून जावं या अट्टहासाने केलेला हा गीता महोत्सवच म्हणूया. शिंदेशाही राऊत ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर यांच्या अभिष्ट चिंतना निमित्त, यांच्या वाढदिवसानिमित्त ही खुली वक्तृत्व स्पर्धा वर्ष 2 यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकाचे निरूपण या विषयावर हा व्हिडिओ मी बनवत आहे. आता गीता सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करून अवघं विश्व गीताभ्यासाने भारून जावं या अट्टहासाने केलेला हा गीता महोत्सव म्हणूया. जगभरात कृष्ण भक्तीचा दिंडीम पोहोचावा या एकमेव प्रामाणिक उद्देशाने चालू असलेलं हे उदात्त कार्य आहे. तुम्हीच सारस्वताचे गोड, तुम्ही सारस्वताचे गोड लावियले झाड, तुम्ही सारस्वताचे गोड तुम्हीच लावियले झाड. आता अवधानामृते वाढ सिंबोनी करा, आता अवधानामृते वाढ सिंबोनी करा. ही ओवी अगदी सार्थ आहे. तर आपण जे वक्तृत्वाचे झाड माझ्या अंगणात लावलेलं आहे ते आपणच वाढवायचं आहे. त्यासाठी मला अवधान अमृताची निरपेक्ष गरज आहे, आपल्या अवधान अमृताची निरपेक्ष गरज आहे. आणि मला कल्पना आहे की विषय अतिशय मोठा आहे, एखादं शिवधनुष्य पेलावं असा हा विषय आहे. त्यासाठी माझा हा अल्पमती आणि त्रोटक प्रयत्न आहे. हा विषय मी मांडत असताना ही गीता का सांगावी लागली याची पूर्वपीठिका, ती अर्जुनाला का सांगितली हे, आणि प्रत्येक अध्यायाचा, गीतेतील प्रत्येक अध्यायाचं छोटासा अर्थ आणि शेवटच्या 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकाचं निरूपण अशा पद्धतीने मांडणार आहे. श्री गणेश प्रसन्न गणपती बाप्पा मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. समर्थ सद्गुरु चिंतामणी महाराज की जय. परमपूज्य श्री छंडूभाई महाराज की जय. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. रूप पाहता लोचणी, रूप पाहता लोचणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. माँ जिजाऊ की जय. आता महाभारताच्या अरण्य पर्वामध्ये घडलेला प्रसंग तुम्हाला सांगते. महाभारताच्या अरण्य पर्वामध्ये घडलेला प्रसंग तुम्हाला सांगते. पांडव आणि कौरवांच्या मध्ये कुरुक्षेत्रावरचं धर्मयुद्ध निश्चित होण्यामागे अनेक कारण होती, पण त्यापैकी एक कारण होतं, ते प्रमुख कारण म्हणजे हस्तिनापूरचा सम्राट दुर्योधन आणि शकुनी मामा. शकुनी मामा आणि दुर्योधन यांच्या कपट नीतीतून उदयाला आलेलं द्वितयुद्ध, आणि त्या द्वितयुद्धामध्ये पांडवांची झालेली हार, पांडवांचा झालेला पराजय, जो की कपट नीतीने झालेला होता. पांडव पराजयी झाले आणि नियमानुसार पांडवांना वनवासाला जावं लागलं. 12 वर्ष वनवास भोगावा लागला आणि 1 वर्ष अज्ञातवास पत्करावा लागला. या वनवास प्रसंगी वनामध्ये सर्व पांडव द्रौपदी सहित असताना त्यांच्यासोबत अर्थात अनंत कोटी ब्रह्मांड नायक कैवल्य सम्राज्ञ द्वारकाधीश होता. तसेच त्यांचे आजोबा ऋषी, वेद ऋषी व्यास मुनीही होते. आता महर्षी व्यास मुनी महाराज होते. या सर्वांचं पांडवांना वेळोवेळी मार्गदर्शन लागत होतं, कारण सत्याचा विजय करायचा होता. त्यासाठी ते वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. आणि पांडवाची धर्माची बाजू होती, म्हणून श्रीकृष्ण आणि व्यास मुनी त्यांच्या बाजूने होते. पांडवाची धर्माची बाजू होती आणि सत्याचा विजय करायचा होता, पण सत्याचा विजय करण्यासाठी मिळमिळीत असून उपयोग नाही.
सत्यम सामर्थ्यमेव जयते, सत्यम सामर्थ्यमेव जयते, या न्यायाने सत्य सामर्थ्याचं अधिष्ठान घ्यावं लागतं. म्हणून समर्थ रामदासाच्या ओळी मला इथे आठवतात. सामर्थ्य आहे चळवळीचे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या अधिष्ठानाबरोबरच सामर्थ्य संपन्नता प्राप्त करावी या हेतूने द्वैतवनामध्ये विचार विनिमय सुरू झाला. पांडव, द्रौपदी माता धौम्य ऋषीच्या आश्रमामध्ये ही चर्चा करत होते. महर्षी व्यास ऋषीही तेथे होते. गोपाळ कृष्णाच्या साह्याने, द्वारकाधीशाच्या सल्ल्याने असा विचार झाला की भविष्यातील युद्धासाठी आम्हाला सुसज्ज व्हावं लागेल, सशस्त्र व्हावं लागेल आणि शस्त्र अस्त्रांनी संपन्न व्हावं लागेल. आणि हे संपन्नता प्राप्त करण्यासाठी आम्हाला घोर असं तपाचरण करावं लागेल. मग कोण करेल हे तपाचरण? हे तपाचरण कोण करू शकतं? सगळ्यांच्या नजरा अर्जुनावर खिळल्या. अर्जुन समजला की हे शिवधनुष्य आपल्यालाच पेलायचं आहे. अर्जुनावर खिळल्या. अर्जुन समजला. धर्माने अर्जुनाला तपश्चर्यासाठी जाण्याची आज्ञा केली आणि भगवान श्रीकृष्णांनी मार्गदर्शन केले. आजोबा व्यासांचा आशीर्वाद घेतला अर्जुनाने आणि अर्जुन तपश्चर्यासाठी बाहेर निघाला. प्रथम धौम्याचरणास वंदियले, प्रथम धौम्याचरणास वंदियले, प्रथम धौम्याचरणास वंदियले, सर्वधर्म भीमास ते नमियले, सर्वधर्म भीमास ते नमियले, नकुल सहदेवा द्रौपदी सती ते, नकुल सहदेवा द्रौपदी सती ते, पुसे जाया वनी पार्थ तो तपाते, पुसे जाया वनी पार्थ तो तपाते. आज भाद्रपद सूर्यषष्ठी आहे आणि उद्या गौरी आवाहनाचा पवित्र दिवस. ह्या पावन पर्वात मी माझ्या अल्पमतीने निरूपण करणार आहे. किती हजार वर्ष झाली हो हा ग्रंथ येऊन, पण या गीतेबद्दल कुणाला असं म्हणता येत नाही की शी बाबा फारच जुनी झाली आहे, किंवा त्यातला एक श्लोकही बदलावासा वाटत नाहीये. एवढंच कशाला, एखाद्या श्लोकातलं एखादा शब्दही बहिष्कृत करावा असं वाटत नाही, किंवा एखादा नवीन घालावा असंही वाटत नाही. म्हणजे गीता किती सार्वलौकिक आहे ते बघा. ती द्वापार युगातही लागू आहे आणि ती आताही लागू आहे. जिथपर्यंत जग चालणार आहे तिथपर्यंत ही गीता लागू आहे. आता उदाहरण सांगायचं तर कर्मयोगाची चतुश्रुती. उदाहरण सांगते मी आता कर्मयोगाच्या चतुश्रुतीचं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भू मा ते संबोधस्त कर्मणी. या 4 गोष्टी यात काय सांगितलेलं आहे? तू कर्म कर, कर्मामध्येच तुझा अधिकार आहे. कर्मफल काय मिळणार आहे याचा सारखा विचार करत बसू नकोस. फलप्राप्ती ठेवून काही करू नकोस. कर्मात सुद्धा संग आसक्त होऊ नकोस. ही चतुश्रुती द्वापार युगातही लागू आहे, ती आजच्या युगातही लागू आहे. कारण शेवटी त्याच्यामध्ये एक प्रकारचं मानसशास्त्रच आहे. त्याच्यामुळे या विचारांमध्ये सार्वकालिकता आहे, सार्वजनिकता आहे. ती म्हणजे सार्वकालिकता आणि सार्वजनिकता जी आहे ती म्हणजे की ही संकल्पना आहे. हे काय आहे तर हे एक तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान आहे. आता तुम्हाला सांगते की हे जे तत्वज्ञान आहे ह्या तत्वज्ञानानुसार आपल्याला ह्या कर्मसन्यासानुसार ही गीता जी आहे ही सार्वजनिक आहे असं म्हटलेलं आहे. आता सार्वजनिक म्हणजे काय हो की तुम्हाला तुमच्या समस्येनुसार, तुमच्या बुद्धीनुसार, तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला गीता समजणे म्हणजे गीतेचं सार्वजनिकत्व आहे. जर तुम्ही एखादा विचार घेऊन जर गीता उघडली तर त्या विचाराचं परिकल्प त्याचा सार तुम्हाला गीतेमध्ये मिळणार आहे. हेच गीतेचं सार्वजनिकत्व आहे. गीता ही सार्वत्रिक आहे म्हणजे काय हो तर गीता ही फक्त हिंदू धर्मासाठी नाही आहे, तर गीता ही त्यामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही आहे की गीता ही फक्त हिंदू धर्मासाठी आहे. गीता हा विचार आहे, हा प्रत्येक धर्मासाठी लागू आहे, प्रत्येक काळासाठी लागू आहे, प्रत्येक देशासाठी लागू आहे, प्रत्येक ठिकाणासाठी लागू आहे. मग अर्जुन ही काय आहे? एक वृत्ती आहे. अर्जुन ही एक वृत्ती आहे. मग ती इथे भारतातच असेल का फक्त? नाही, तर ती पाकिस्तानातही असेल, ती इंग्लंडमध्येही असेल आणि ती रशियामध्येही असेल. मग
ही वृत्ती जिथे जिथे आहे तिथे तिथे गीता आहे. मग गीता ही फक्त धर्म म्हणजेच गीता नाहीये किंवा हिंदू धर्मासाठी म्हणजेच गीता नाहीये. पण आजकाल तुम्हाला माहिती आहे की हिंदू धर्माचं किती वावडं आहे ते. म्हणूनच गीता ही सार्वत्रिक आहे, सार्वलौकिक आहे, सार्वभौमिक आहे आणि सार्वजनिक आहे. गीतेचा प्रत्येक अध्याय, प्रत्येक शब्द हा तत्वज्ञानाचा परिपाक आहे. जीवनाचं तत्वज्ञान म्हणजे गीता आहे. आता गीतेचा सार जर सांगायचं झालं तर कशामध्ये सांगता येईल सांगा बरं. गीतेचा सार जर सांगायचं झालं तर तुम्हाला गीतेचा सार पाहिजे असेल तर गीतेचा पहिला श्लोक म्हणायचा. बरं, पहिला श्लोक सुद्धा नसेल येत तर पहिली ओळच म्हणा. बरं, पहिल्या श्लोकातील पहिलं चरण म्हणा. पहिलं चरणही म्हणता येत नसेल तर त्यातली अर्धीच ओळ म्हणा. आता अर्धीच ओळ कोणती? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. हेच गीतेचं सार आहे. म्हणजे क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु. क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु. तू ज्या क्षेत्रामध्ये आहेस त्या क्षेत्रामध्ये तुझ्या धर्माचं पालन कर. मग धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? तर धर्म तोच तर धर्म आहे. तीच तर व्याख्या आहे. धर्म आहे. मग ज्याला धारणा करायची आहे त्याला धर्म म्हणतात. मग धर्माने वागायचे, नीतीने वागायचे तर काय करावं लागेल? कर्म करावं लागेल. मग काय करावं लागेल? कर्म करावं लागेल. धर्मपालन म्हणजे काय? तर मी माझं नियत कर्म आहे, कर्माला अत्यंत उच्चरित्या अनुसरून मी माझं धर्मपालन करणार आहे. गीतेमधल्या प्रत्येक अध्यायाला योग म्हटलेलं आहे. पर्व म्हटलं नाही, कांड म्हटलं नाही, चरण म्हटलं नाही, तर काय म्हटलेलं आहे? योग. योग हा ह्यामधला मूळ धातू आहे युज. युज म्हणजे काय? जोडणं. योगायोग नाही. इथे योग म्हणजे युज म्हणजे जोडणं. आयुक्त, नियुक्त. तर आयुक्त म्हटल्यानंतर तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका. आयुक्त म्हणजे जोडणं, अजून जोडणं. नियुक्त म्हणजे नियुक्ती देणं. युज हा गीतेतला प्रत्येक अध्याय कशाशी ना कशाशी तरी जोडलेला आहे. आता पहिला अध्याय अर्जुन विषाद योग हा भावनेशी जोडलेला आहे. ही भावना नंतर पुन्हा दिसत नाही बरं का. आता सांख्ययोग हा तत्वज्ञानाशी जोडलेला आहे. पण आता काही गीताव्रतींचं असं म्हणणं आहे की गीता ही फक्त दुसऱ्या अध्यायापर्यंतच आहे, नंतर ते मखर आहे, मंडप आहे. काही जण म्हणतात की गीता ही फक्त 6व्या अध्यायापर्यंतच आहे, नंतर तिला देवत्व दिलेलं आहे. तर काही जण म्हणतात ह्याच्यात अहिंसा सांगितलेली आहे, काही जण म्हणतात ज्ञान सांगितलेलं आहे, काही म्हणतात कर्मयोग सांगितलेला आहे, काही म्हणतात ह्या गीतेमध्ये तत्व सांगितलेलं आहे, भक्ती सांगितलेली आहे, साध्या स्वरूपात विचार करणारी जीवन प्रणाली सांगितलेली आहे, कर्मसन्यास सांगितलेला आहे. पण मी तर म्हणेल की गीतेमध्ये सगळंच सांगितलेलं आहे. गीता हे आपल्या आयुष्याचं सार आहे, आपल्या संस्कृतीचं सार आहे. हा जो ग्रंथ आहे हा प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि प्रत्येक माणूस वेगळा असल्यामुळे पिंडे पिंडे मतीर भिन्ने हे मान्य आपल्या संस्कृतीने केलेलं आहे. म्हणून तुमच्या चष्म्यातून तुम्ही जशी गीता वाचाल ती तुम्हाला तशी दिसेल. ह्याचंच एक उदाहरण माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला केलंय. ते असं, हरू म्हणे देवी केजे, हरू म्हणे देवी केजे जैसे की स्वरूप तुझे, हरू म्हणे देवी केजे जैसे की स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व, तैसे नूतन नित्य देखिजे गीता तत्व. आता बघा की कैलाश पर्वतावर पार्वती आणि शंकर बसलेले होते आणि त्यांच्यामध्ये वार्तालाप सुरू होता. इतका निवांतपणा आजच्या काळात आहे का हो? पती पत्नी इतके निवांत बोलतायत का? नाहीच. आणि त्यांच्याकडे विषय तरी आहेत का बोलायला? नाही. पण मला खरंच हेवा वाटतो की शंकर पार्वतीचा हेवा वाटतो की कैलाश पर्वतावर शंकर पार्वती बसलेले आहेत, ते एकमेकाशी हितगुज करतायत. पण त्या परमार्थाच्या प्रापंचिक गोष्टी आहेत का? नाही. तर त्या लौकिक गोष्टी बोलतायत. ते काय बोलतायत? लौकिक गोष्टी बोलतायत. आणि तिथे शंकर ध्यानस्थ बसलेले आहेत आणि पार्वती माता त्यांना बोलतीये. आता पार्वती झाली, भवानी जरी झाली तरी देखील ती एक स्त्रीच आहे ना, की मी एवढी बडबड करतेय आणि हे काय, हा माणूस काय ध्यानस्थ बसलेला आहे. तेव्हा पार्वती माता त्यांना म्हणते, अहो तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे का? तेव्हा शंकर म्हणतात, अगं बाई मी तुझाच विचार करतोय, मी गीतेचा विचार करतोय. झालं. पार्वतीच्या मनात शंका चुकचुकली. तेव्हा शंकर तिला म्हणाले, अगं बाई अशी रुसू नकोस ग, तसं नाहीये, मी गीतेचा विचार करतोय म्हणजे तुझाच विचार करतोय. जशी तू मला रोज नवीन दिसते तशीच इथे मला गीता रोज नवीन दिसते, रोज नवीन काहीतरी त्यातलं मला कळतं. मग आता ही जी गीता आहे ह्याच्या पहिल्या अध्यायामध्ये
काय सांगितलेलं आहे तर अर्जुन विषाद योग जो की भावनेशी जोडलेला आहे, ही भावना नंतर पुन्हा दिसत नाहीये. आता दुसरा अध्याय जो आहे तो आहे सांख्य योग जो की तत्वज्ञानाशी जोडलेला आहे. आता दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून खरं तर गीता सुरू झालेली आहे. गीतेची तत्व सांगायला सुरू झालेली आहे. गीता बघा, आता गीता ही अर्जुन आणि श्रीकृष्ण ह्यांच्यामध्ये झालेली आहे. अर्जुन बघा किती उत्कृष्ट मुलाखतकार आहे, कारण अर्जुन एक प्रश्न विचारतो आणि बाकी सगळी उत्तरं श्रीकृष्ण देतोय. म्हणजे अर्जुन फार कमी बोलतोय तिथे आणि श्रीकृष्ण खूप जास्त उत्तरं देतोय, त्याच्या शंकेचं समाधान करतोय, निरसन करतोय आणि त्याला त्या खरी गीतेची तत्व सांगायला सुरुवात करतोय. ज्ञान, भक्ती, कर्म यांचा साध्या रूपात गीतेमध्ये विचार केलेला आहे आणि ही एक जीवन प्रणाली आहे. कुठलंही कर्म आपल्याला करावं लागत असेल तर कर्मसन्यास घेता येत नाही. कर्म उथळपणे करून चालत नाही आणि कर्म करायचं असेल तर ते भक्तीनेच करावं लागतं. तरच कर्म आणि कर्माप्रतीचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं असतं. आता कर्मसन्यास ही एक काय आहे तर कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे. जसं की फिजिक्सची आहे मी, कुठलीही संकल्पना, कुठलीही कन्सेप्ट जर शिकायची असेल तर त्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला काय करावं लागतात, नंबर ऑफ रिडिंग्स घ्यावे लागतात, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स तिथे कन्सिडर करावे लागतात. मग कर्मसन्यास ही संकल्पना आहे तर इथेही तुम्हाला विविध प्रकारचं तत्वज्ञान तुमच्या व्यावहारिक जीवनात आजमावं लागतं, त्याच्या रिडिंग्स घ्याव्या लागतात. तसंच आता ज्ञान विज्ञान हा एक लॉ आहे, ही एक संज्ञा आहे. लॉ आहे, संज्ञा आहे. ज्ञान विज्ञान हा एक लॉ आहे, संज्ञा आहे. आता ह्या गीतेमध्येच सांगितलेलं आहे की आत्मा नश्वर आहे, आत्मा नश्वर आहे आणि हेच ज्ञान विज्ञानामध्ये, भौतिक शिक्षणामध्ये सुद्धा हे व्यक्त केलेलं आहे. तर कशा पद्धतीने केलेलं आहे, आत्मा नश्वर आहे असं आपलं गीता अध्यात्म सांगतं आणि ज्ञान विज्ञान योगामध्ये, भौतिक विज्ञानामध्ये विज्ञान काय सांगतं, एनर्जी इज नायदर क्रिएटेड, एनर्जी इज नेव्हर डिस्ट्रॉयड, but it can change from one form to the another form, so the energy of whole system remains conserved. ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्ट करता येत नाही, ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात जाते जेणेकरून पृथ्वी तलावरची सर्व ऊर्जा अक्षय राहते. आणि आपलं तत्वज्ञान तेच सांगते की आत्म्याला मारता येत नाही, आत्मा निर्माणही करता येत नाही, फक्त जीवा आपण काय करतोय तर वेश बदलल्यासारखं एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातोय आणि जेणेकरून हे जे आत्मा तत्व आहे हे आपल्या पूर्ण पृथ्वी तलावर, भूतलावर अक्षय राहत आहे. ही जी संकल्पना आहे हीच गीतेत सांगितलेली आहे. आता देवसुरा विभाय योग हा गुणदोषांशी संबंधित आहे. 16वा अध्याय हा दैवी व असुरी स्वभाव वर्णन यांच्याशी संबंधित आहे. तुम्ही जर चांगले वागलात तर तो दैवी स्वभाव, तुम्ही जर वाईट वागलात तर तो तुमचा असुरी स्वभाव झाला. थोडक्यात ह्या गोष्टींचं उदाहरण देऊन जर मी निरूपण करायचं झालं तर एखादं कर्म करताना, एखादी गोष्ट करताना त्या गोष्टीच्या फलाची, त्या कर्माच्या फलाची अपेक्षा न करता ते कर्म करणं, कुठल्याही संपत्ती प्राप्ती करावी हा मानस न ठेवणं म्हणजेच निष्काम कर्म होय. पण एखादं कर्म करताना त्या कर्मातून फलाची अपेक्षा करणं, त्या कर्मातून प्रसिद्धीची अपेक्षा करणं, त्या कर्मातून पैशाची अपेक्षा करणं म्हणजे हे राजस कर्म होय. मग आता हे झालं निष्काम कर्म, राजस कर्म. तामस कर्म म्हणजे काय की माझं काम पूर्ण होण्यासाठी मी एखाद्याला त्रास देणं म्हणजे तामस कर्म होय किंवा असुरी स्वभाव होय. या सगळ्याचं वर्णन 16व्या अध्यायात केलेलं आहे. आता 17वा अध्याय जो आहे तो श्रद्धात्रय विभाय योग ह्या श्रद्धेशी जोडलेला आहे की आपल्या व्यावहारिक जीवनात मी गीतेचा सगळा परिपाक व्यवहाराशीच संबंधित जोडलेला आहे. मला त्यातला अध्यात्म जे आहे ते व्यवहाराशीच जोडायचं आहे. आता श्रद्धात्रय विभाय योग, आपण कुठेतरी नोकरी करणं आणि त्यापायी श्रद्धा ठेवून ती नोकरी करणं हेच श्रद्धात्रय विभाय योग सांगतो की आपण मालक होण्यापेक्षा कुठेतरी श्रद्धेने नोकरी करणं हे मालक होण्यापेक्षा कमी नाही, असं आपल्याला ह्या श्रद्धात्रय विभाय योगामुळे मला समजलेलं आहे. आणि ह्या सगळ्यात शेवटचा जो योग आहे अध्याय 18वा, जो की गीतेचा निष्कर्ष आहे, कन्क्ल्युजन ऑफ द गीता. सगळा एक्सपेरिमेंट झाला, पूर्ण आपण रिडिंग घेतल्या,
काही चुकल्या, काही बरोबर आल्या, पण ॲव्हरेज जी रीडिंग आली आहे ते म्हणजे कन्क्ल्युजन आहे, ते म्हणजे आपला गीतेचा 18वा अध्याय आहे. आणि 18वा अध्यायातला 66वा श्लोकावर आपल्याला सांगितलं की बाबा निरूपण करा. खरंच सांगते मी, काय निरूपण करायचंय? हे श्रीकृष्णा, तुझ्यापाशी सगळं अर्पण केलंय रे. तूच बोलवता आहे, तूच बोलविता आहे, माझ्या आत्म्यात तूच आहे, ऐकणाऱ्यांच्या तत्वामध्ये तूच आहे. सगळं तुझ्यापाशी मी अर्पण केलेलं आहे. ना मला कुठला धर्म आहे, ना ऐकणाऱ्यांना कुठला धर्म आहे. सगळे धर्म तुझ्याशी मी काय केलेले आहेत? अर्पण केलेले आहेत. मी पापी आहे, असेलही मी पापी, ऐकणारेही पापी आहेत, पण तुझ्या पायाशी आल्यानंतर सगळे पाप हे निष्पाप होऊन जातात आणि तुझी प्राप्ती कशी होईल ह्याचाच फक्त ध्यास घेतात. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्माचा त्याग करून केवळ मलाच शरण ये, तुला सर्व पापापासून मुक्त करीन मी, भयभीत होऊ नकोस. हे ह्या अध्यायाचा अर्थ आहे. पण मला समजलेला अर्थ काय आहे? खरंच आम्ही बाया फार भाबड्या असतो. कुठलंही संकट येऊ दे, सगळ्या धर्माचा म्हणजे आमच्या गृहस्थाश्रमाचा सगळ्या गोष्टींचा त्याग करून कुठे जातो? तर मंदिरात जातो. कारण कुठे व्यक्त होता आलं नाही तर देवासमोर व्यक्त होता येतं, म्हणून आम्ही मंदिरात जातो. आणि स्वामी समर्थाच्या मंदिरात जाणारा भक्तगण खूप मोठा आहे आणि तिथे पहिलं वाक्य लिहिलेलं असतं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे काय? सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त नाम घे, सगळं केलेलं कर्म माझ्या पायाशी आणून सोड, मी आहे, मी सगळं करेन. मग श्रीकृष्णांनी पूर्ण गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? कर्म सांगितलंय, भक्ती सांगितली आहे, ध्यान सांगितलंय, अध्यात्म सांगितलंय, तत्व सांगितलंय, आत्मा नश्वर आहे हे सांगितलंय, हे सगळं सांगितलेलं आहे. मग गीता बघा किती, गीतेचं तत्वज्ञान किती मोठं आहे की पापी लोकांनी ही गीता वाचली तरी ते काय होणार आहेत? निष्पाप होणार आहेत. पण कधी जर ते श्रीकृष्णाला अनन्य भावाने शरण गेले तर. मग आता हे झालं माझ्या 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकाचं निरूपण. तुम्ही पण, तुमच्यामध्ये पण श्रीकृष्ण आहे आणि मी तुम्हाला शरण आलेली आहे. श्रोतेवर्ग, गीतावरती लोक आहेत तुम्ही सगळे आणि मी तुम्हाला तुमच्या पायी शरण आलेली आहे. माझ्यातला अर्जुन तुमच्या पायाशी शरण आलेला आहे आणि सर्व धर्मांचा त्याग करून मी शेवटी फक्त एवढंच म्हणेन की हे परमात्मा, हे श्रीकृष्णा, हे श्रोतेवर्ग, गीतावरती श्रीकृष्णा, अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरवा केला पाहिजे, अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे, न कळेची टाळ विना वाजला कैसा, गुरवा वाजला कैसा, अस्ताव्यस्तपणे नाद केला भलतैसा, नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, नाही कंठ सुस्वर, झाला नाही बरवावाचे वर्ण उच्चार, निरंजन म्हणे माझे वेडे वाकुडे, देवा वेडे वाकुडे, गुण दोष न लावावा सेवकाकडे, गुण दोष न लावावा सेवकाकडे. हा दिंडीम जगभरात पोचावा, श्रीकृष्णाचा दिंडीम जगभरात पोचावा आणि गीताव्रतींनी माझे हे दोन त्रोटक बोल, बोबडे बोल गोड मानून घ्यावे अशी मी सश्रद्धापूर्वक विनंती करते आणि माझे 2 बोबडे बोल इथेच संपवते. संयोजकांनी मला ही संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार.